नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी प्रकरण 5 निर्देशक भूमिती गणित भाग 2 सराव संच 5.3 सोडून घेणार आहोत. प्रश्न पहिला आहे, रेषांनी एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेले कोन दिले आहेत, त्यावरून त्या रेषांचे चढ काढा. आता इथे 3 उपप्रश्न दिलेले आहेत. तर पहिल्या उपप्रश्नामध्ये 45 अंशाचा कोन दिलेला आहे. 45 अंशाचा कोन जो केलेला आहे त्या रेषेचा चढ काढायचा आहे आपल्याला. इथे आपल्याला त्रिकोणमितीचा वापर करायचा आहे. मग त्रिकोणमितीचा वापर करत असताना तुम्हाला tan 45 ची किंमत पाठ असणं गरजेचं आहे. आता जर पाठ नसेल तर मग काय करणार, तर त्यासाठी आपण झेंडे अकॅडमीमध्ये एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्रिकोणमितीची सारणी पाठ करण्याची गरज नाही, तर ही सारणी पाठ करण्याची गरज नाही हा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला 45 अंशाचं टॅन गुणोत्तर कसं काढायचं हे कळेल. इथे आपण त्याच व्हिडिओचा आधार घेऊन इथं लक्षात ठेवा, जर आपण हे कोन असे लक्षात ठेवले 90 अंश, त्यानंतर 60 अंश, त्यानंतर 45 अंश, त्यानंतर 30 अंश आणि सगळ्यात शेवटी 0 अंश. सारणीमध्ये ह्या कोनांच्या किमती आपण पाठ केलेल्या आहेत. आता जर ह्या पाठ नसतील तर ह्या किमती कशा काढायच्यात, तर त्यासाठी आपल्याला शॉर्टकट ट्रिक्स दिलेले आहे. तर इथं टॅनचं सूत्र असं आहे. तर टॅन जर किंमत काढायची असेल तर वर्गमुळामध्ये आपल्याला खालील कोन संख्या आणि छेदाला वर्गमुळामध्ये वरील कोन संख्या. तर हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. तर ह्यावरून तुम्हाला कोणतंही टॅनची किंमत काढता येईल. हे ट्रिक्सचं सूत्र आहे. तर ह्या ट्रिक्सच्या सूत्रानुसार तुम्ही कोणती किंमत पाठांतर न करता इथे डायरेक्ट टाकू शकता. आता इथं जर काढायची झाली तर इथे आपल्याला टॅन 45 दिलेला आहे. तर टॅन 45 याची किंमत जर काढायची असेल तर वर्गमुळामध्ये घ्यायचं आपल्याला खालील कोन संख्या. तर 45 अंशाच्या खालच्या बाजूला किती कोन आहेत, तर इथे 1 आणि 2, तर इथे 2 वर्गमुळात येतील. त्यानंतर वरील कोन संख्या वर्गमुळामध्ये, तर 45च्या वरती किती कोन आहेत, तर 2 आहेत. मग वर्गमुळात 2ला वर्गमुळात 2नी जर भाग दिला तर इथे 1 राहील. टॅन 45 ची किंमत 1 येईल. टॅन 45 ची किंमत त्रिकोणमितीच्या सारणीवरून घ्यायची गरज लागणार नाही. तर इथे आपण म्हणूया रेषेचा चढ, म्हणजे त्याला एम अक्षराने दाखवतात. तर इथे बरोबर टॅन थीटा. आता टॅन आपल्याला दिला आहे कोन 45, तर टॅन 45 ची किंमत आपल्याला माहीत आहे की 1 आहे, म्हणून रेषेचा चढ 1 असा येईल. दुसऱ्या उदाहरणामध्ये 60 अंशाचा कोन दिला आहे. तर रेषेचा चढ काढायचा आहे, तर आपण म्हणणार रेषेचा चढ म्हणजे एम. तर टॅन थीटा हे त्याचं सूत्र आहे. तर इथे टॅनची किंमत आपल्याला 60 अंश दिलेली आहे, तर इथं टॅन 60. आता टॅन 60 ची किंमत आपल्याला जर काढायची असेल तर इथं ट्रिक्सनुसार काढायची आपल्याला. तर इथे आपण म्हणणार, तर इथं आपण 90, 60, 45, 30 आणि 0 असं लक्षात ठेवा. उतरता क्रम 60 अंशाचा कोन आहे. 60 अंशाच्या खालील कोनांची संख्या 1, 2, 3 आहे आणि वरील कोनांची संख्या तर 60च्या वरती 1 आहे. तर इथे आपण वर्गमुळामध्ये 3 तसेच राहतील आणि छेदाला वर्गमुळामध्ये 1 आहे, म्हणजे बाहेर येताना 1, याचा अर्थ वर्गमुळात 3 ही त्याची किंमत. तर अशा प्रकारे टॅन 60 ची किंमत वर्गमुळामध्ये 3. 60 अंशाचा कोन दिला असेल तर रेषेचा चढ म्हणजे एम हे √3 इतकी किंमत येईल. तिसरं उदाहरण आहे 90 अंशाचा कोन दिलेला आहे. तर ह्या रेषेचा चढ काढायचा आपल्याला. तर आपण सूत्र वापरणार आहोत उत्तरामध्ये. तर उत्तर रेषेचा चढ म्हणजे एम. तर इथे उत्तरामध्ये आपण सूत्र लिहिणार टॅन थीटा. तर इथे टॅन थीटाची किंमत 90. आता 90 अंशाचं टॅन गुणोत्तराची किंमत आपल्याला पाठांतर जर नसेल तर आपण ट्रिक्स वापरणार आहोत. तर इथे 90, त्यानंतर 60, त्यानंतर 45, 30 आणि 0
असे कोण आहे उतरत्या क्रमाने आपण जर घेतले तर इथे टॅनचं सूत्र आहे खालील कोन संख्या, शॉर्टकटमध्ये लिहितो, त्यानंतर वरील कोन संख्या. तर आपल्याला टॅन 90 पाहिजे. तर 90च्या खालच्या कोनांची संख्या 1, 2, 3 आणि 4 आहे. तर इथं वर्गमुळामध्ये 4. त्यानंतर वरील कोन संख्या वर्गमुळामध्ये, तर 90च्या वरती काहीच कोन नाही, तर इथे आपण 0 घेणार आहोत. आता वर्गमुळामध्ये जर 4 असतील तर त्याचं वर्गमूळ 2 निघेल आणि शून्याचं 0. एखाद्या संख्येला 0ने जर भाग द्यायचा असेल तर इथं भागाकार करता येत नाही, म्हणजे इथं उत्तर निघत नाही. तर इथे आपण म्हणणारे चढ ठरवता येत नाही. तर इथे एम म्हणजे चढ, तर इथं म्हणू आपण रेषेचा चढ. तर इथे अव्याख्या म्हणूया, म्हणजे इथे किंमत काढता येत नाही, त्याला अव्याख्या म्हणतो आपण. तर इथे आपण म्हणूया रेषेचा चढ ठरविता येत नाही. यामधील प्रश्न क्रमांक 2 आहे, खाली दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. आता आपल्याला चढ काढायचा आहे. याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण त्रिकोणमितीच्या सूत्रानुसार आपण टॅनची किंमत घेऊन चढ काढला होता. पण इथे आपल्याला जर 2 बिंदू दिले असतील तर रेषेचा चढ कसा काढायचा, तर त्यासाठी सूत्र वेगळं आहे. तर इथं म्हणूया आपण ए बी रेषेचा चढ. तर इथे एम अक्षर घेऊ शकता तुम्ही. तर ते सूत्र आहे y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1. तर हे सूत्र तुम्हाला पाठ करावं लागेल. आता हा y2 आणि y1 आणि x2 आणि x1 ह्या किमती काय आहे, तर आपल्याला ए जो बिंदू दिलेला आहे तो आपल्याला 2 आणि 3 आहे. तर ए याचा अर्थ आहे x1 आणि y1, आणि बी जो बिंदू आहे तो आपल्याला 4 आणि 7 दिलेला आहे. याचा अर्थ बी जो आहे तो x2 आहे आणि y2 आहे. त्या ह्या किमती आपल्याला ह्या सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत. तर आता y2 जो आहे तो 7 आहे, त्यानंतर y1 जो आहे तो 3 आहे, त्यानंतर x2 जो आहे तो 4 आहे, वजा x1 जो आहे तो 2 आहे. आता यास आपण सरळ रूप देऊया. 7तून 3 गेल्यानंतर इथे 4 राहतात, त्यानंतर 4तून 2 गेल्यानंतर 2 राहतील. तर इथं बे एक बे, बे दुने 4, याचा अर्थ 2 ही किंमत राहिलेली आहे. तर इथे आपण म्हणूया रेषा ए बी चा चढ 2 आहे. प्रश्न 2 आहे, पी बिंदूची निर्देशक -3, 1 आणि क्यू बिंदूचे निर्देशक 5 आणि -2 असे दिलेले आहेत. तर आपल्या रेषा पी क्यूचा चढ काढायचा आहे. तर इथं आपण म्हणूया उत्तर. तर आपल्याला जर 2 बिंदू दिले असतील तर इथं म्हणूया रेषा पी क्यू चा चढ. तर त्यासाठी एम अक्षर वापरलं तरी चालेल. तर सूत्र आहे y2 वजा y1 आणि x2 वजा x1. आता y2 आणि y1 आणि x2 आणि x1 ह्या किमती कुठून घ्यायच्या आहेत, तर आपल्याला पी बिंदू दिलेला आहे तो -3 आणि 1 असा आहे. तर तो आपला पी जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर क्यू जो आहे तो 5 आणि -2 आहे. तर क्यू जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता आपल्याला यातून किमती घेऊन इथे टाकायच्या आहेत. आता y2च्या जागी तुम्हाला -2 अशी किंमत येईल, वजा y1च्या जागी 1 ही किंमत येईल. त्यानंतर x2 जागी 5, त्यानंतर वजा x1च्या जागी -3. आता आपण या सरळ रूप देऊया. तर इथे -2 तसेच बाहेर राहतील, -1, त्यानंतर 5, वजा अधिक होईल 3. आता जर दोन्ही संख्या ऋण असतील तर ऋण 2 आणि 1 3, 5 आणि 3 8. अशा प्रकारे -3/8 आपल्याला रेषा
पी क्यू चा चढ म्हणजे एम बरोबर ऋण 3/8 अशी किंमत मिळेल. प्रश्न तिसरा आहे, सी बिंदूचे निर्देशक 5 आणि ऋण 2 आणि डी बिंदूचे 7 आणि 3. तर आपल्याला सी डी रेषेचा चढ काढायचा आहे. तर इथे म्हणूया उत्तर रेषा सी डी चा चढ म्हणजे एम. सूत्र आहे y2 वजा y1 x2 वजा x1. आता आपल्याला ह्या किमती मिळवायच्या असतील तर सी बिंदू जो आहे पहिला दिलेला 5 आणि वजा 2, तर सी याचा अर्थ आहे x1 आणि y1. त्यानंतर डी जो बिंदू दिलेला आहे 7 आणि 3, तर याचा अर्थ डी जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता ह्या किमती इथे आपण घेऊया. y2 च्या जागी 3 ही किंमत घ्यावी लागेल, वजा y1 च्या जागी वजा 2, त्यानंतर x2 च्या जागी आपल्याला 7 ही किंमत घ्यावी लागेल, वजा x1 च्या जागी 5. आता हे फक्त आपल्याला व्यवस्थित सोडवायचं आहे. 3 ऋण ऋण धन होतं 2, त्यानंतर 7 मधून 5 गेल्यानंतर 2, तर याचा अर्थ 3 आणि 2 या दोघांची बेरीज 5/2, तर 5/2 हे आपल्याला उत्तर मिळालेले. तर इथं म्हणूया रेषा सी डी चा चढ म्हणजेच एम बरोबर 5/2 आहे. प्रश्न चौथा आहे, एल बिंदूचे निर्देशक दिलेले ऋण 2 ऋण 3 आणि एम बिंदूचे निर्देशक दिलेले ऋण 6 आणि ऋण 8. तर आपल्या रेषा एल एम चा चढ काढायचा आहे. तर त्यासाठी आपण म्हणूया उत्तर इथं म्हणूया रेषा एल एम चा चढ म्हणजेच एम. सूत्र आहे y2 वजा y1 x2 वजा x1. आता ह्या किमती कुठून मिळणार आपल्याला, तर एल बिंदू जो आहे ऋण 2 आणि ऋण 3, तर एल याचा अर्थ आहे x1 आणि y1. त्यानंतर एम जो आहे ऋण 6 आणि ऋण 8, तर एम जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता ह्या किमती आपण इथं घेऊया. y2 जो आहे तो ऋण 8 आहे, त्यानंतर वजा y1 जो आहे तो ऋण 3 आहे, त्यानंतर x2 आपल्याकडे ऋण 6 आहे, वजा x1 ची किंमत ऋण 2 आहे, ऋण 2. आता हे व्यवस्थित सोडवा. इथे जास्त ऋण चिन्ह आले म्हणून इथे चुका होऊ देऊ नका. तर इथे ऋण 8 ऋण ऋण धन होतं 3, त्यानंतर ऋण 6 ऋण ऋण धन 2. तर आपल्याकडे ऋण 8 आहे आणि धन 3 आहे, तर ऋण चिन्ह देऊन टाका. 8तून 3 गेले, राहिले 5. इथं सुद्धा ऋण चिन्ह द्या. 6 मधून 2 गेल्यानंतर राहिले 4. आता दोन्ही जर ऋण असतील तर दोन्ही बाजू धन करावं लागतील. तर इथे वरची ऋणाला खालचं ऋण इथे आपण घालवलं तर 5/4 अशी ही शेवटची किंमत येईल. तर इथं म्हणूया रेषा एल एम चा चढ एम 5/4 आहे. प्रश्न 5वा आहे, ई ऋण 4 ऋण 2 आणि एफ 6 आणि 3. तर हे बिंदू दिलेले आहेत. तर आपल्याला रेषा ई एफ चा चढ काढायचा आहे. जर बिंदू दिले असतील तर इथं म्हणूया आपण रेषा ई एफ चा चढ म्हणजेच एम. सूत्र आहे y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1. तर आपल्याला जो ई बिंदू दिलेला आहे तो आपल्याला वजा 4 आणि वजा 2. तर आपल्या दृष्टीने ई जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर एफ जो बिंदू आहे तो 6 आणि 3 दिलेला आहे. तर एफ बिंदू जो आहे
तो x2 आणि y2 आहे. आता आपल्याला x1 y1 x2 y2 यांच्या किमती आपण इथे ठेवायच्या आहेत. आता ह्यामध्ये y2 जो आहे तो 3 आहे, वजा y1 जो आहे तो वजा 2 आहे. त्यानंतर x2 जो आहे तो 6 आहे, वजा x1 जो आहे तो वजा 4 आहे. मग आता इथे 3 तसेच राहतील, ऋण ऋण धन होतात 2. त्यानंतर 6 तसेच, ऋण ऋण धन 4. तर इथे 3 आणि 2 मिळून 5 होतील आणि 6 आणि 4 मिळून 10 होतील. तर इथे 5 एके 5, 5 दुने 10, याचा अर्थ 1/2 ही आपली किंमत आलेली आहे. तर ही किंमत कशाची आहे, तर रेषा EF चा चढ म्हणजेच M 1/2 आहे. 6वा प्रश्न आहे, टी बिंदूमध्ये 0 ऋण 3 आणि S बिंदूमध्ये 0 आणि 4 असे बिंदू दिलेले आहेत. तर रेषा TS चा चढ काढायचा आहे. तर इथं म्हणून आपण उत्तर रेषा TS चा चढ, त्याला आपण M अक्षर वापरू शकता. सूत्र आहे y2 वजा y1, त्यानंतर x2 वजा x1. आता आपल्याला t जो आहे तो 0 आणि ऋण 3 असा दिलेला आहे. तर t आपल्या दृष्टीने x1 आणि y1 आहे. त्यानंतर s जो आहे तो 0 आणि 4 आहे. तर s आपल्या दृष्टीने x2 आणि y2 आहे. आता ह्या किमती आपण यामध्ये ठेवूया. y2 जो आहे तो 4 आहे, वजा y1 जो आहे तो वजा 3 आहे. x2 आपल्याकडे 0 आहे, वजा x1 बी 0 आहे. आता इथे 4 ऋण ऋण धन झालं 3 आणि शून्यातून 0 गेल्यानंतर 0 राहतील. मग आता इथे 4 आणि 3 7 होतात आणि छेदाला 0. आता 0नी भागणे म्हणजे किंमत मिळत नाही, तर इथे चढ ठरवता येणार नाही. इथे किंमत ठरविता येत नाही. मग आता इथे आपल्याला जर ह्याची किंमत ठरवता येत नसेल तर रेषा TS चा चढ सुद्धा ठरवता येणार नाही. मग इथं म्हणावं लागेल रेषा TS चा चढ M ठरविता येत नाही. प्रश्न 3रा आहे, खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा. यामध्ये प्रश्न पहिला दिलेला आहे, ए बिंदूचे निर्देशक आहेत ऋण 1 ऋण 1, बी बिंदूचे निर्देशक आहे 0 आणि 1, सी बिंदूचे निर्देशक 1 आणि 3. आता असाच प्रश्न आपण 5.1 मध्ये सुद्धा सोडवला होता. तर त्यामध्ये आपण अंतराच्या सूत्राचा वापर केला होता. इथं मात्र आपल्याला रेषेच्या चढाचा वापर करून बिंदू एकरेषीय आहेत की नाही हे ठरवायचं आहे. तर ते कसं ठरवायचं, त्यासाठी आपण पहिले 2 बिंदू घेऊन रेषा AB चा चढ काढणार आहोत. त्यानंतर दुसरे 2 बिंदू घेऊन रेषा BC चा चढ काढणार आहोत. तर ह्या स्टेप पहिल्यांदा करून घेऊया आपण. तर इथे म्हणूया उत्तर. तर इथे रेषा AB चा चढ बरोबर सूत्र आहे y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1. आता इथे आपण ए बिंदू घेऊया. तो वजा 1 आणि वजा 1 आहे. तर ए जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर बी जो आहे तो 0 आणि 1 आहे. तर बी जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता आपण ह्या किमती याच्यामध्ये टाकणार आहोत. y2 ची किंमत 1 आहे, वजा y1 ची किंमत वजा 1. त्यानंतर x2 ची किंमत 0 आहे, वजा x1 ची किंमत वजा 1. आता आपण इथे 1 वजा वजा अधिक होईल 1
त्यानंतर 0 वजा वजा अधिक 1, तर इथे 1 आणि 1 2 होतील आणि छेदाला 1 म्हणजेच 2. तर इथे रेषा ए बीचा चढ 2 आलेला आहे, याला विधान क्रमांक 1 म्हणूया. आता आपण रेषा बी सीचा चढ, तर त्याला सूत्र y2 वजा y1 x2 वजा x1. मात्र इथे आता बी बिंदू जो आहे 0 आणि 1 आहे, तर बी जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर सी जो आहे तो 1 आणि 3 आहे, तर सी जो आहे तो आपला x2 आणि y2 आहे. आता ह्या किमती घेऊन आपण रेषा बी सीचा चढ काढूया. तर इथे y2 जो आहे तो 3 आहे, वजा y1 आहे तो 1 आहे. त्यानंतर x2 जो आहे तो 1 आहे, वजा x1 जो आहे तो 0 आहे. तर इथे 3मधून 1 गेल्यानंतर इथे 2 उरतील, 3 आणि 1तून 0 गेल्यानंतर 1, याचा अर्थ 2 ही किंमत तशीच राहतील. म्हणजे इथे रेषा बी सीचा चढ 2, त्याला विधान क्रमांक 2 म्हणूया. आता इथे तुम्हाला दिसेल की रेषा ए बीचा चढ हा 2 आहे, त्यानंतर बी सीचा चढ सुद्धा 2 आहे, म्हणजे दोन्ही रेषांचा चढ समान आहे. तर इथे शेवटी आपल्याला म्हणावं लागेल रेषा ए बी आणि रेषा बी सी यांचा चढ 2 हा समान असून त्यांच्या मध्ये बिंदू बी हा दोन्ही रेषांचा सामायिक बिंदू आहे. मग आता जर दोन्ही रेषांचा चढ समान असेल आणि त्यांच्यामध्ये एक बिंदू जर सामायिक असेल, तर इथे तुम्ही लक्षात घेऊ शकता की ए बी आणि बी सी या दोघांमध्ये बी येतो बिंदू. जर ह्या वेगवेगळी नावं असतील तर मग हे बिंदू एक रेषे नसते. परंतु इथे दोन्ही रेषांचा चढ समान आहे आणि दोघांमध्ये एक बिंदू जर सामायिक असेल, तर इथे शेवटी म्हणावं लागेल बिंदू आपल्याला जे दिलेले आहेत ए वजा 1 वजा 1 बी 0 1 सी 1 आणि 3 हे एक रेषीय बिंदू आहेत. उदाहरण क्रमांक 2 आहे डी वजा 2 वजा 3 ई 1 आणि 0 एफ 2 आणि 1 हे बिंदू जे आहेत एक रेषीय आहेत का नाही ते आपल्याला ठरवायचे आहेत. त्यासाठी आपण सुरुवातीला म्हणूया उत्तर. तर इथे पहिल्यांदा डी आणि ई हे दोन बिंदू वापरून रेषा डी चा चढ काढूया. तर इथं म्हणूया रेषा डी ई चा चढ, तर त्याला एम अक्षर घेतलं तरी चालेल. तर त्यासाठी सूत्र आहे y2 वजा y1 x2 वजा x1. तर आपल्याला इथे डी बिंदू दिलेला आहे तो वजा 2 आणि वजा 3 आहे. तर डी जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर ई जो आहे 1 आणि 0 आहे. तर ई जो आहे आपला तो x2 आणि y2 आहे. आता आपल्याला ह्या किमती यामध्ये ठेवाव्या लागतील. आता y2 जो आहे तो 0 आहे, वजा y1 जो आहे तो वजा 3 आहे. x2 ची किंमत 1 आहे, वजा x1 ची किंमत आपल्याला वजा 2 ही घेता येईल. तर इथे 0 तसाच ठेवूया, वजा वजा अधिक होतील 3, 1 तसाच ठेवूया, वजा वजा अधिक 2. तर इथे 0 आणि 3 मिळून 3 होतात आणि 1 आणि 2 मिळून 3 होतात. तर 3 आणि 3 जातील, त्याची किंमत 1 येईल. तर याचा अर्थ रेषा डी चा चढ हा 1 आलेला आहे. तर इथं म्हणूया रेषा डी ई
चा चढ. तर रेषा डी चा चढ 1 आलेला आहे, त्याला विधान क्रमांक 1 म्हणूया. आता आपल्याला बिंदू ई आणि एफ चा वापर करून रेषा ई एफ चा चढ काढायचा आहे. रेषा ई एफ चा चढ. तर सूत्र आहे y2 वजा y1 x2 वजा x1. तर आता आपल्याला ई बिंदू घ्यायचा आहे. तर ई बिंदू आहे 1 आणि 0. तर ई बिंदूचा अर्थ आहे x1 y1. त्यानंतर एफ बिंदू घ्यायचा आहे 2 आणि 1. एफ बिंदूचा अर्थ आहे x2 आणि y2. आता ह्या किमती आपण इथे घेऊया. y2 ची किंमत 1 आहे वजा y1 ची किंमत 0 आहे. त्यानंतर x2 ची किंमत 2 आहे वजा x1 ची किंमत 1 आहे. तर 1 मधून 0 गेल्यानंतर 1 तसा राहील आणि 2 मधून 1 गेल्यानंतर 1 राहील. तर 1/1 याचा अर्थ 1 ही किंमत येईल. तर इथे रेषा ई एफ चा चढ हा 1 मिळालेला आहे. याला विधान क्रमांक 2. विधान क्रमांक 1 मध्ये रेषा डी चा चढ हा 1 दाखवलेला आहे आणि रेषा ई एफ चा चढ सुद्धा 1 दाखवलेला आहे. विधान क्रमांक 2 मध्ये रेषा डी आणि रेषा ई एफ यांचा चढ तो किती आहे? 1 आहे, समान आहे. हे कशावरून घेतलं? विधान 1 आणि 2 वरून. आता डी आणि ई एफ या दोघांमध्ये ई हा बिंदू सामायिक आहे. बिंदू ई हा रेषा डी आणि रेषा ई एफ यांना सामायिक आहे. आता दोघांना जर एकच बिंदू सामायिक असेल, दोन्ही रेषांचा चढ समान असेल, तर हे जे बिंदू आहेत, तर बिंदू डी ई आणि एफ हे एक रेषीय बिंदू आहेत. प्रश्न तिसरा. एल बिंदू 2, 5, एम बिंदू 3, 3, एन बिंदू 5 आणि 1. तर हे बिंदू जे दिलेले आहेत ते एक रेषीय आहेत का नाही ते ठरवायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला म्हणावं लागेल उत्तर. आता सुरुवातीला आपण एल आणि एम हे दोन बिंदू वापरून रेषा एल एम चा चढ काढूया. तर इथं म्हणूया रेषा एल एम चा चढ. मग इथे सूत्र वापरूया y2 वजा y1 आणि x2 वजा x1. आता इथे आपल्याला L जो आहे तो 2 आणि 5 दिलेला आहे. L जो आहे आपल्या दृष्टीने x1 आणि y1 आहे. त्यानंतर M जो आहे तो 3 आणि 3 दिलेला आहे. तर M जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता ह्या किमती इथे टाकूया आपण. y2 च्या जागी आपल्याला 3 ही किंमत टाकावं लागेल वजा y1 च्या जागी 5. x2 च्या जागी आपल्याला 3 ही किंमत टाकावं लागेल वजा x1 च्या जागी 2. आता इथे 3 मधून 5 जात नाही तर 5चं चिन्ह देऊया आपण. 5 मधून 3 गेल्यानंतर 2, 3 मधून 2 गेल्यानंतर 1. याचा अर्थ ऋण 2/1. छेदाला 1 असेल तर काढून टाका. तर ऋण 2 ही त्याची किंमत येईल. इथे रेषा एल एम चा चढ आपल्याला ऋण 2 मिळालेला विधान क्रमांक 1 म्हणूया. याच पद्धतीने आता रेषा एम एन चा चढ काढूया. इथे रेषा एम एन चा चढ. तर त्यासाठी सूत्र आहे y2 वजा y1 x2 वजा x1. तर इथे m बिंदू घेऊया आपण 3, 3. तर m जो आहे तो आपला x1 आणि y1 आहे.
एन बिंदूचे निर्देशक आहेत 5 आणि 1. तर एन जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता किमती टाकूया आपण. y2 जागी आपल्याला 1 किंमत टाकावं लागेल, वजा y1 जागी 3, त्यानंतर x2 जागी 5 वजा x1 जागी 3. आता इथे एकातून 3 जात नाही तर 3 चिन्ह ऋण, 3 मधून 1 गेल्यानंतर 2, तर ऋण 2 राहिले आणि 5 मधून 3 गेल्यानंतर 2. बेक बे बेक बे, तर इथे वजा 1 ही किंमत मिळेल. तर रेषा MN चा चढ आपल्याला भेटलेला आहे तो ऋण 1 आहे. याला विधान क्रमांक 2. आता इथे रेषा LM चा चढ ऋण 2 आहे आणि रेषा MN चा चढ ऋण 1 आहे. तर दोन्ही चढ वेगवेगळे आहेत. तर इथे आपल्याला शेवटी म्हणावं लागेल रेषा LM चा चढ ऋण 2 आणि रेषा MN चा चढ ऋण 1 हे दोन्ही भिन्न आहेत. तर हे कशावरून? विधान 1 आणि 2 वरून. जर दोन्ही रेषांचे चढ भिन्न असतील किंवा वेगवेगळे असतील तर इथं बिंदू एक रेषे येणार नाहीत. इथं आपण म्हणणार आहोत बिंदू LMN हे एक रेषीय बिंदू नाहीत. प्रश्न 4 आहे P2 आणि ऋण 5, Q1 आणि ऋण 3, R ऋण 2 आणि 3 हे बिंदू एकरेषीय आहेत का नाही ते आपल्याला चेक करायचे आहेत. तर सुरुवातीला आपण म्हणूया उत्तर. सुरुवातीला बिंदू P आणि Q चा वापर करून रेषा PQ चा चढ काढू आपण. तर त्यासाठी सूत्र वापरावं लागेल y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1. आता आपल्याला P बिंदू जो आहे तो 2 आणि ऋण 5 असा दिलेला आहे. तर P जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर Q जो आहे तो 1 आणि ऋण 3 आहे. तर Q जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता इथे आपण किमती जर टाकायच्या ठरवल्या तर y2 ची किंमत आपल्याला ऋण 3 दिलेली आहे. ऋण y1 ची किंमत आपल्याकडे ऋण 5 आहे. त्यानंतर इथे x2 ची किंमत आपल्याकडे 1 आहे वजा x1 ची किंमत 2 आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित सोडवायचे आहेत. वजा 3 वजा वजा अधिक 5. 1 मधून इथे 2 जात नाही तर 2 मधून 1 घालून 2चं चिन्ह द्यावं लागेल वजा 1. तर इथे ऋण 3 अधिक धन 5. तर 5 मधून 3 गेल्यानंतर 2 उरतील छेदाला वजा 1. म्हणजे इथे हे ऋण चिन्ह आपण वर देऊया. तर इथे ऋण 2. तर ही आली रेषा PQ चा चढ. आपला ऋण 2 आलाय. याला विधान क्रमांक 1. आता आपल्याला बिंदू Q आणि R हे वापरून रेषा QR चा चढ काढायचा आहे. तर म्हणूया इथं रेषा QR चा चढ. तर इथे सूत्र आहे y2 वजा y1 x2 वजा x1. आता यामध्ये Q जो आहे तो 1 आणि ऋण 3 आहे. तर Q हा x1 आणि y1 आहे. R ऋण 2 आणि 3 आहे. तर R जो आहे तो x2 आणि y2 आहे. यामध्ये आपण किमती टाकायच्या आहेत. y2 जागी y2 ची किंमत 3 वजा y1 ची किंमत ऋण 3. त्यानंतर x2 ची किंमत ऋण 2 ऋण x1 ची किंमत 1. इथे 3 ऋण ऋण धन होईल 3
छेदाला ऋण 2 आणि ऋण 1 मिळून ऋण 3 होतील. तर इथे 3 आणि 3 6, छेदाला ऋण 3, 3 × 3, 3 × 2 = 6 म्हणजे ऋण 2, ऋणचिन्ह खालचं आणि 2, तर ऋण 2 याला विधान क्रमांक 2. रेषा क्यू आरचा चढ ऋण 2, त्याला विधान क्रमांक 2 म्हणणार आहोत. इथे दोन्ही रेषांचा चढ समान आहे, तर इथं म्हणावं लागेल रेषा पी क्यू आणि रेषा क्यू आर यांचा चढ ऋण 2 हा समान आहे. विधान 1 आणि 2 वरून. तर दोन्ही रेषांवर बिंदू क्यू समान आहे. म्हणून आपल्याला ठरवायचे आहे की बिंदू एक रेषा आहेत का, तर आहेत. तर बिंदू पी क्यू आर हे एक रेषीय बिंदू आहेत. प्रश्न 5वा आहे R1 आणि -4, S -2 2, T ऋण 3 आणि 4. तर आपल्याला ठरवायचं आहे की हे बिंदू एकरेषीय आहेत का. तर इथे आपण म्हणूया उत्तर. सुरुवातीला आपण रेषा RS चा चढ काढूया. तर रेषा RS चा चढ, ते सूत्र आहे y2 - y1 x2 - x1. तर त्यासाठी आपल्याला R बिंदू दिलेला आहे 1 आणि ऋण 4. R जो आहे तो x1 आणि y1 आहे. S जो आहे तो -2 आणि 2 आहे. S जो बिंदू आहे तो आपला x2 आणि y2 आहे. तर इथे ह्या किमती जर टाकल्या आपण, y2 च्या जागी आपण 2 किंमत टाकू शकतो, वजा y1 च्या जागी -4, त्यानंतर x2 जागी -2, त्यानंतर वजा x1 च्या जागी 1. आता इथे 2 वजा अधिक 4, -2 आणि -1 मिळून -3 होती. तर इथे 2 आणि 4 मिळून 6 आणि -3, 3 × 3, 3 × 2 = 6 म्हणजे याची किंमत -2. तर ही आली आपली रेषा RS चा चढ, याला विधान क्रमांक 1 म्हणूया. त्याच पद्धतीने S आणि T हे बिंदू वापरून रेषा ST चा चढ, सूत्र आहे तेच y2 - y1 x2 - x1. तर आता आपल्याला S हा बिंदू -2 आणि 2 दिलेला आहे. S जो आहे तो x1 आणि y1 आहे. T जो आहे तो ऋण 3 आणि 4 आहे. तर T जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता ह्या किमती ह्यामध्ये टाका. y2 ची किंमत या ठिकाणी 4 आहे, वजा y1 ची किंमत 2 आहे. त्यानंतर x2 ची किंमत -3 आहे, वजा x1 ची किंमत -2 आहे. आता इथे 4 मधून 2 गेल्यानंतर 2 उरतील, -3 वजा अधिक 2. 2 तसे ठेवूया आपण. -3 मधून 2 गेल्यानंतर -1 उरेल, तर याचा अर्थ -2 ही किंमत आली. याला विधान क्रमांक 2 म्हणूया. ही जी आलेली आहे ती रेषा ST चा चढ आलेला आहे. तर विधान क्रमांक 2 मिळालेले आहे. म्हणून या दोन्ही रेषांचा चढ जर -2 असेल तर समान आहे. तर इथं म्हणावं लागेल रेषा RS आणि रेषा ST या दोन्ही रेषांचा चढ ऋण 2 हा समान आहे. विधान 1 आणि 2 वरून. आणि दोन्ही
ना एस बिंदू सामायिक आहे दोन्ही रेषांवर बिंदू एस हा सामायिक आहे। तर बिंदू आर एस टी हे एक रेषीय बिंदू आहेत। प्रश्न 6 आहे, ए बिंदूचे निर्देशक ऋण 4 4, के बिंदूचे ऋण 2 5/2, एन बिंदूचे 4 आणि ऋण 2 असे दिलेले आहेत। तर हे बिंदू एकरेषीय आहेत की नाही हे ठरवायचं आहे। तर त्यासाठी आपण म्हणूया उत्तर सुरुवातीला रेषा एके चा चढ, तर सूत्र आहे y2 वजा y1 x2 वजा x1। आता इथे ए जो बिंदू आहे ऋण 4 आणि 4, तर ए जो आहे तो x1 आणि y1 असा घेऊ, आणि के जो आहे ऋण 2 आणि 5/2, तर के जो आहे तो x2 आणि y2 घेऊ। आता ह्या किमती आपल्याला ह्यामध्ये ठेवायला लागेल। y2 च्या जागी आपल्याला 5/2 वजा y1 च्या जागी 4 ही किंमत ठेवावी लागेल, म्हणजे 4/1 अपूर्णांक आहे म्हणून इथं अपूर्णांक रूप 1 घेऊया। त्यानंतर x2 ची किंमत आपली वजा 2 आहे, वजा x1 ची किंमत वजा 4 आहे, ती कंसात घेऊया। आता इथे वरती अपूर्णांकांची वजाबाकी असेल तर खाली छेदांचा गुणाकार करावा लागेल। खाली बेक बे, वरती तिरकस गुणाकार 5×1 5 वजा 4×2 8। त्यानंतर इथे वजा 2 वजा वजा अधिक 4। आता इथे 5 मधून 8 जात नाही, 8तून 5 गेल्यानंतर वजा 3 आणि छेदाला 2 म्हणजे वजा 3/2, आणि इथे वजा 2 आहे अधिक 4 आहे, तर 4 मधून 2 घालवल्यानंतर 2 उरतील। सरळ रूप दिल्यानंतर ऋण 3/2 आणि खाली 2/1 आहे, तर तो व्यस्त होईल 1/2। तर इथे किंमत येईल ऋण 3 आणि बे 4। तर अशा प्रकारे आपल्याला पहिली किंमत मिळालेली ऋण 3/4 ही रेषा एके चा चढ, त्याला विधान क्रमांक 1 म्हणूया। आता आपण के आणि एन हे दोन बिंदू वापरून रेषा के एन चा चढ काढायचा आहे। सूत्र आहे y2 वजा y1 x2 वजा x1। इथे के जो आहे तो ऋण 2 आणि 5/2 आहे, के जो आहे तो x1 आणि y1 घेऊया, एन जो आहे तो 4 आणि ऋण 2 आहे, एन जो आहे तो x2 आणि y2 घेऊया। आता किमती टाकूयात। y2 ची किंमत ऋण 2 आहे, ऋण y1 ची किंमत 5/2 आहे। आता इथे x2 ची किंमत 4 आहे, त्यानंतर ऋण 2। आता इथे ऋण 2 त्याच्या खाली 1 आहे, तर इथे आपल्याला खाली 1 घ्यावं लागेल, वजा 5/2 म्हणजे इथं अपूर्णांक तयार करू। 4 वजा वजा अधिक होईल 2, इथे पुढे केलं तरी चालेल। तर इथे वरती तिरकस गुणाकार करूया। ऋण 2 ला 2 ने गुणल्यानंतर ऋण 4 होतील, ऋण 1 ने 5 ला गुणल्यानंतर 5 आणि बेक बे, आणि इथे 4 आणि 2 6। पुढं करायचं असेल तर इथे ऋण 4 आणि ऋण 5 मिळून ऋण 9 होतात, छेदाला 2 आणि इथे छेदाला 6 म्हणजे 6/1। तर याला पुढं रूप द्यायचं असेल तर ऋण 9/2 गुणिले खाली 6/1 आहे, तो वरती जाताना गुणिले व्यस्त होईल 1/6। इथे भाग देऊया, 3×2 6, 3×3 9 म्हणजे राहिले शेवटी ऋण 3 आणि बे 4, त्याला विधान क्रमांक 2। हे जे आलेले
रेषा के एन चा चढ तो आलेला आहे ऋण 3/4, याला विधान क्रमांक 2. आता दोन्ही रेषांचा चढ हा समान आहे, तर इथं म्हणावं लागेल रेषा ए के आणि रेषा के एन या दोन्ही रेषांचा चढ ऋण 3/4 समान आहे. कशावरून? विधान 1 आणि 2 वरून. आता दोघांना इथे के बिंदू सामायिक आहे. दोन्ही रेषांना बिंदू के समान आहे. आता जर दोन्ही रेषांचं चढ समान असेल आणि दोघांमध्ये एक बिंदू जर सामायिक येत असेल, तर इथे दिलेले जे बिंदू आहेत, तर बिंदू आपल्याला ए दिलेला आहे, के आणि एन हे एक रेषीय बिंदू आहेत.